नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 463वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मराठीतली पहिली आहे. एक जण चाकू गरम करत होता. त्याला विचारले, अरे तू चाकू गरम का करीत आहेस? तो म्हणाला, मला आत्महत्या करायची आहे. पण मग चाकू गरम करायची काय गरज आहे? कारण मग इन्फेक्शन व्हायची शक्यता कमी होईल आणि मग त्रास व्हायची शक्यता पण कमी होईल. एक जण चाकू गरम करीत होता. त्याला विचारले, अरे तू चाकू गरम का करीत आहेस? तो म्हणाला, मला आत्महत्या करायची आहे. पण मग चाकू गरम करायची काय गरज आहे? कारण मग इन्फेक्शन व्हायची शक्यता कमी होईल आणि मग त्रास व्हायची शक्यता पण कमी होईल. दुसरी कविता आहे. एका प्रसिद्ध संग्रहालयात तो बघताना धक्का लागून एकाच्या हातून एक मूर्ती खाली पडली आणि फुटली. तिथला माणूस म्हणाला, काय हे, तुम्ही 2000 वर्ष जुनी मूर्ती फोडली? फोडणाऱ्याला जरा बरे वाटले. तो म्हणाला, बरं झालं, मूर्ती 2000 वर्षांपूर्वीची होती. मला भीती वाटत होती की मी नवी कोरी मूर्ती फोडली की काय. एका प्रसिद्ध संग्रहालयात तो बघताना एकाचा धक्का लागून त्याच्या हातून एक मूर्ती खाली पडली आणि फुटली. तिथला माणूस म्हणाला, काय हे, तुम्ही 2000 वर्ष जुनी मूर्ती फोडली? फोडणाऱ्याला बरे वाटले. तो म्हणाला, बरं झालं, मूर्ती 2000 वर्षापूर्वीची होती. मला भीती वाटत होती की मी नवी कोरी मूर्ती फोडली की काय. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा म्हणजे 9वा भाग. सर्व मुनी 4 गुण महत्वाचे मानतात. ते असले तरच ब्रह्म कळून येते मानतात. सर्व मुनी 4 गुण महत्वाचे मानतात. ते असले तरच ब्रह्म कळून येते मानतात. ब्रह्माविषयी पूर्ण श्रद्धा असावी हे मानतात. श्रद्धा नसली तर सारे यत्न फुकट जातील मानतात. ब्रह्माविषयी पूर्ण श्रद्धा असावी हे मानतात. श्रद्धा नसली तर सारे यत्न फुकट जातील मानतात. खरे आणि खोटे फरक जाणावा म्हणतात. सत्य काय भ्रम काय योग्य निवडावे सांगतात. खरे आणि खोटे फरक जाणावा म्हणतात. सत्य काय भ्रम काय योग्य निवडावे सांगतात. योग्य कर्म करावे हे पण सारे मानतात. परिणामांपासून मजेसाठी कर्म नसावे म्हणतात. योग्य कर्म करावे हे पण सारे मानतात. परिणामांपासून मजेसाठी कर्म नसावे म्हणतात. कर्म करावे सोडून द्यावे, जे होईल ते होऊ द्यावे. त्यातून सुख आणि दुःख मानू नये सांगतात. कर्म करावे सोडून द्यावे, जे होईल ते होऊ द्यावे. त्यातून सुख आणि दुःख मानू नये सांगतात. मन चंचल असू नये, कधीही विचलित होऊ नये. केव्हाही ते शांत असावे,
असेच सारे सांगतात. मन चंचल असू नये, कधीही विचलित होऊ नये, केव्हाही ते शांत असावे, असेच सारे सांगतात. दृश्य ब्रह्मांड भ्रम आहे, त्यातून मुक्ती हवी आहे, अशी तीव्र इच्छा जागी व्हावी, असे सांगतात. दृश्य ब्रह्मांड भ्रम आहे, त्यातून मुक्ती हवी आहे, अशी तीव्र इच्छा जागी व्हावी, असे सांगतात. ब्रह्म सत्य ब्रह्मांड मिथ्या, याला पण ते मानतात. हे समजणे हाच विवेक, स्वानुभवाने मानतात. ब्रह्म सत्य ब्रह्मांड मिथ्या, याला पण ते मानतात. हे समजणे हाच विवेक, स्वानुभवाने मानतात.